नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आकाशसाठी कपडे काढून ठेवत असते आणि म्हणते की आकाश, हे बघ, तू फ्रेश होऊन घे आणि हे कपडे घालून घे आणि ना थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. त्याच वेळेला आकाश जरासा तिला रुसलेला वाटतो. भूमी म्हणते की आकाश, काय झालं, तू असा चेहरा का पाडलायस आणि तू माझ्याकडे रागाने का बघत आहेस? त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की रागाने बघू नाहीतर काय करू? मी तुला सांगितलं होतं ना भूमी, की तू कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नकोस. तरीही तू दोन दोन रिस्क घेतल्यात. एक तर अगोदर त्या तांडेलच्या वस्तीमध्ये गेलीस आणि नंतर तिथे तुला कोणी ओळखलं असतं तर. त्यानंतर तू त्या अननोन नंबरवरून फोन आला म्हणून गोडाऊनमध्ये एकटीच गेलीस. तुला काही झालं असतं तर. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मला काही होणार नव्हतं, ट्रस्ट मी राजा काकाला सांगूनच तर गेले होते ना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुला शोधणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं होतं. ही रिस्क माझ्यासाठी काही नाही. तू गजाआड होतास तेव्हा मला काय वाटत होतं हे तुला नाही कळणार. म्हणूनच तुला मला लवकरात लवकर सोडवायचं होतं. म्हणून मी तुला सोडवण्यासाठी हे सगळं केलं. आणि हो, जर तू माझ्या जागी असतास तर तूही असंच केलं असतं ना. मला बाहेर काढण्यासाठी तू जीवाचा आटापिटा केला असतास, बरोबर ना? मग तसंच मीही केलं तर त्यात काय चुकलं? आणि काळजी करू नकोस, मला काही झाले नाही. मी अगदी एकदम व्यवस्थित ओके आहे. आणि तू एक गोष्ट लक्षात घे, आता सगळ्यात जास्त आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर तुझं बाहेर येणं आणि खरा गुन्हेगार शोधला जाणं. म्हणूनच तू आता प्लीज कसलाही विचार करू नकोस, आराम कर, मी स्वयंपाकाचं बघते. हा भूमीला तो म्हणतो की अगं, तू पण तर थकली आहेस ना. या सगळ्याचा पाठपुरावा करून तुलाही आरामाची गरज आहेच की. मग तू इतक्याच स्वयंपाकाचं कशाला बघते, तू पण आराम कर. त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही, काहीच गरज नाही आहे. एक काम कर, तू आराम कर आणि तुला फ्रेश झालेलं पाहून मलाही बरंच वाटेल. आणि कसं आहे ना, मला माहिती आहे की आता आपण बाहेर आलो आहे म्हटल्यावर सगळं व्यवस्थित होणार. आणि कसं आहे, फक्त प्रेमाने पोट नाही भरणार ना, काहीतरी खायला पण हवंच ना, म्हणून ते मी बनवते. चल तू आराम कर, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर इथे रागिनी खूपच घाबरलेली असते आणि ते तांडेलच्या बायकोला फोनवर म्हणत असते की हो अगं बाई, तो जेलमध्ये गेलाय, पण तो एकच वकील आहे का? मी दुसरा वकील बघते तुझ्यासाठी, तू काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याला सोडवण्याचं काम मी बघते. आणि ती खूप चिडलेली असते आणि म्हणते की आता या आवारात मात्र तू येऊ नकोस. अभिजित चिडून म्हणतो की अगं आई, हे काय आहे? अगं किती मोठमोठ्याने ओरडतेस तू, कोणतरी ऐकल ना. इतक्या मोठ्याने का बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की अरे, ही तांडेलची बायको, तिला कुठून तरी कळालंय की हा भानुशाली जेलमध्ये गेलाय म्हणून तणतणत होती. तेव्हा अभिजित म्हणतो की बापरे, ही न्यूज तिच्यापर्यंत पोचली, मग आता काय? तेव्हा ती म्हणते की आता काय करायचं? बरं, तू भानुशालीशी बोललायस का? तेव्हा तो म्हणतो की हो, कसाबसा बोललोय मी त्याच्याशी. त्याला सांगितलं आम्ही तुला लवकरात लवकर बाहेर काढू. पण तो बोलला, विश्वास ठेवला त्याने सध्या, पण पुढे काय करणार आहे काय माहिती. रागिनी म्हणते की हो, अरे अगोदर त्याने कोणाच्या समोर आपलं नाव घेणे अगोदर, तोंड उघडण्या अगोदर काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा रागिनीला आठवतं, तिला भानुशाली म्हणालेला असतो की तुमची जी सगळी कुंडली आहे, म्हणजेच आकाशच्या बाबांनी जे केलेले मृत्यूपत्र, हे मी पाहिलेले आहे. आणि भूमीला ते अगोदर माहीत होते, आता तिला मेमरी गेल्यामुळे माहीत नाही. तर आता रागिनीला ते आठवून लक्षात येतं. ती म्हणते की हे बघ बाबा अभिजित, काहीतरी कर, पण त्या तांडेलला लवकर सोडवण्याचा प्रयत्न कर. तांडेलला सोड अगोदर, त्या भानुशालीला बाहेर काढ आणि मगच आपलं काहीतरी होऊ शकतो. नाहीतर तो भानुशाली ऐनवेळात बरळून बसला ना, तर मात्र आपली वाट लागू शकते. आणि म्हणूनच त्याने आपल्याला बाहेर ठेवले, जेणेकरून आपण त्याला सोडवू. आणि म्हणून त्याचं तोंड बंद राहिलं आहे. एकदा की जर त्याने तोंड उघडलं ना, की मग आपणच 12च्या भावात गेलो. आता सध्या बघ, शोध की त्याला काय करता येईल, कसं सोडवता येईल. तर इथे भूमी ही किचनमध्ये असते. तिने दूध उकळवण्यासाठी ठेवलेले असते. मात्र तिच्या डोक्यामध्ये भानुशालीच्या बोलण्याचेच विचार सुरू असतात. भानुशाली म्हणालेला असतो की मी तुम्हाला अडकवलं आहे, पण मी एकटा तुम्हाला अडकवलेलं नाही. माझ्याबरोबर आणखी माझा साथीदार आहे आणि त्या साथीदाराला मी इथे मुद्दामच बाहेर ठेवून चाललो आहे. आणि त्याला मी सुटल्यानंतर तो आणि मी मिळून आकाश आणि भूमी तुम्हाला बर्बाद करणार. हे वाक्य आता भूमीला आठवत राहतात. आणि दूध ओतू जात असतं तितक्यात रघु काका येतो आणि तो गॅस बंद करतो आणि म्हणतो की मालकीनबाई, काय झालं, तुम्ही कसला विचार करताय? त्याच वेळेला आता भूमी म्हणते की मला डोक्यामध्ये राहून राहून प्रश्न पडतोय की भानुशाली असं का म्हणाला असेल. तो जेलमध्ये जाताना म्हणत होता की त्याच्याबरोबर आणखी कोणतरी साथीदार आहे, आणखी कोण व्यक्ती आहे जी त्याच्याबरोबर आहे. नक्की कोण असेल? मग ती व्यक्ती ही आपल्या जवळची असेल का? तेव्हा आता रघु काका विचार करतात आणि म्हणतात की बरोबर, अगदी योग्य ट्रॅकवर आहात तुम्ही मालकीनबाई. तुम्हाला बरोबर कळलं की ती व्यक्ती ना कोणीतरी आपल्या जवळपासचीच असणार. मालकीनबाई, तुम्ही ना जरा डोळे उघडे ठेवा आणि आसपास बघा. ती व्यक्ती आपल्या जवळचीच असू शकते. कारण भानुशालीबरोबर मिळालेली व्यक्ती ही आपल्या जवळचीच कोणीतरी असणार, जी की आपल्याबद्दल तिला इतकी माहिती देऊ शकते.
मग आता भूमी म्हणते की मग कोणाबद्दल, कोण करेल? तेव्हा ती म्हणते की या सगळ्यामध्ये माझ्यासोबत राजा काका होतेच, त्यांनी तर खूप मदत केली. तेव्हा मग रघु म्हणतो की राजा काका होते, पण मग रागिनी आत्या? तेव्हा ती म्हणते की त्यांचं काय, त्या पण होत्या माझ्यासोबत. तेव्हा रघु तिच्या डोक्यात प्रकाश पाडण्याचा विचार करत असतो. तो म्हणतो की मला तुम्ही सांगितलं की तुम्हाला त्या 2 ठिकाणी दिसल्या, पण मला सांगा की तुम्ही जिथे जिथे जात होतात तिथे तिथे त्या बरोबर कशा होत्या? नाही म्हणजे तुम्ही अलिबागला म्हणता की त्या तिथे होत्या आणि परत नंतरही इथे होत्या, मग नेमकं हे सगळं काय? तेव्हा मग आता भूमी म्हणते की हो रघु काका, तुम्ही अगदी योग्यच बोलताय. नाही म्हणजे मी त्या तांडलच्या वस्तीत गेले तेव्हाही मला तिथे आत्या भेटल्या. त्या कुठल्या तरी वकिलाला भेटायला गेल्या होत्या म्हणे आकाशला सोडवण्यासाठी. आणि नंतर मग अलिबागलाही त्या छोट्याशा गावात मी जेव्हा वॉचमनला शोधायला गेले तेव्हाही मला तिथे आत्या असल्यासारखा भास झाला. पण माझ्या डोक्यात तेव्हा विचार आला की नाही आत्या तिथे कशा असू शकतात, म्हणून मी तो विषय चेंज केला आणि स्वतःलाच त्या विषयापासून इग्नोर केलं. आणि हो आणखी एक, आम्ही जेव्हा आमच्या बाजूची ती ट्रिजंट गॅस्केट नावाची कंपनी आहे त्या कंपनीत CCTV फुटेज बघायला गेलो तर तिथेही मला आत्या सापडल्या होत्या. तेव्हा मग आता रघु काका म्हणतो की हो ना, इतक्या सगळ्या ठिकाणी रागिनी बाईसाहेब दिसणं म्हणजे मला जरा नवलच वाटतंय. नाही म्हणजे इतक्या वेळेत त्या कशा दिसू शकतात? एखाद दुसरा वेळेस योगायोग, पण 3ही वेळा त्या दिसणं म्हणजे काहीतरी वेगळं असं नाही वाटत का तुम्हाला? असं म्हणून तो मुद्दामच रघु तिच्या डोक्यात प्रकाश पडण्याचा विचार करू लागतो. त्याच वेळेला आता इथे रागिनी ही जात असताना कुठे कुठे ती तिला भेटली होती हे सगळे क्षण भूमीला आठवतात आणि भूमी तिथून काहीतरी संदर्भ लावण्याचा प्रयत्न करू लागते. भूमी विचार करते की इथे आत्या होत्या, पण इथे आत्या कशा असतील, त्या ह्या गावात कशा येतील, असा विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो. नंतर मग रघु काका आता भूमीला बघतो आणि विचार करतो की मालकीनबाईंच्या डोक्यात काहीतरी प्रकाश नक्कीच पडलाय. आता नक्कीच त्या दिशेने विचार करतील आणि मी त्यांची वाटचाल जी आहे ते योग्य दिशेने करून दिलेली आहे. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हो रघु काका, तुमचंही म्हणणं अगदी योग्यच आहे. मला प्रत्येक वेळेला आत्या कशा दिसतील नाही, म्हणजे एखाद्या वेळेस योगायोग असूच शकतो, पण जिथे जिथे मी होते तिथे तिथे मात्र मला आत्या दिसल्याच होत्या. आणि ते सगळे क्षण आता भूमीला आठवतात आणि मात्र भूमीला आता त्या सगळ्यावर संशय घ्यावासा वाटत असतो. रागिनीचा प्रत्येक वेळेला सापडताना घाबरलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोर येतो आणि ती त्याच गोष्टींमध्ये आता विचार करत बसलेली असते. भूमी डायनिंग टेबलवर बसलेली असताना रघु काकाच्याच बोलणे तिच्या डोक्यामध्ये फिरत असते. ती विचार करते की काका जे बोलले ते तर अगदी चुकीचं नव्हतं. मलाही आता हाच प्रश्न पडायला लागलाय की प्रत्येक वेळेला हे सगळं असं घडू शकतं कसं? तितक्यात मानसी तिथे येते आणि म्हणते की ताई काय करतेस, कसला विचार? अगं आता यंदा श्रावण आलाय ना, मला खरंच खूप बरं वाटतंय. हा मला ना सण खूपच आवडतो. रोज आपल्या घरी काही ना काहीतरी असतं ना गं प्रत्येक दिवशी. खरंच मला खूप आवडतं. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की हो अगं त्याचीच तर तयारी चालली. मग मानसी म्हणते की मंगळागौरीची वगैरे तयारी सुरू आहे का तुझी? तेव्हा ती म्हणते की हो अगं लिस्ट काढत होते पाहुण्यांची. आणि त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की मंगळागौरी आणि वटपौर्णिमेसारखे सण ना मला खरंच खूप आवडतात. तेव्हा मग मानसी म्हणते की हो हो बरोबर, आवडणारच ना तुला. ते सण नवऱ्यासाठी जे असतात, म्हणूनच आकाश भाऊजींसाठी प्रत्येक वेळेला तुला काही नाही काहीतरी करायचंच असतं ना. आणि खरंच तुझं आकाश भाऊजींवर खूप प्रेम आहे. तसंच प्रेम मला करता आलं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं. त्यावेळेला आता भूमी तिला म्हणते की अगं वेडाबाई, असं काय म्हणतेस? प्रत्येकाच्या प्रेम वेगवेगळे असतं, त्याची तुलना कधीच होत नसते. आणि प्रत्येकजण आपापल्या परीने काहीतरी करत असतो. आता तू प्रेम करतेस ना, ते करत राहा अथर्ववर, ते जास्त महत्त्वाचं नाही का? असं भूमी आता तिला सांगते. आणि त्याच वेळेला पार्सल येतं आणि म्हणून भूमी येते. तेव्हा आकाश महाजन असं म्हणून एक व्यक्ती येतो आणि भूमी ते पार्सल घेते आणि साईन करते. त्याच वेळेला आता आकाश हा तिथून खाली येतो आणि भूमी म्हणते की बरं आकाश, तुझ्या नावाने पार्सल आलेलं आहे, जरा बघ. इतक्यात आता आकाश येतो आणि म्हणतो की अच्छा आलं आहे का पार्सल? तेव्हा तो म्हणतो की अगं ते माझ्यासाठी नाही आहे, ते तुझ्यासाठी आहे, बघ तरी ओपन करून. भूमी म्हणते की माझ्यासाठी? तेव्हा आकाश म्हणतो की हो हो तुझ्यासाठी, बघ ओपन करून. तेव्हा भूमी आता ते इन्व्हलप उघडते आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी डबी असते आणि ती ओपन केल्यानंतर भूमीला दिसतं की त्याच्यामध्ये एक नथ आहे तेही सोन्याची. खूप सुंदर अशी नथ भूमीला आकाशने दिलेली असते. आता आकाश भूमीला म्हणतो की हे बघ तुझ्यासाठी आहे मंगळागौरीचं गिफ्ट, कशी वाटली नथ? तेव्हा भूमी आता त्याच्याकडे बघते आणि तो म्हणतो की तुझी पहिली मंगळागौर आहे ना, त्याच्यामुळे तुझ्यासाठी हे सरप्राईज गिफ्ट, कसं वाटलं? तेव्हा भूमी म्हणते की नाही खरंच खूप सुंदर आहे, खूप आवडलं मला. तेव्हा आता भूमी म्हणते की खूप छान आहे हे. तितक्यात मानसी म्हणते की वा, तुम्ही तर मस्त मंगळागौरीची सुरुवात केली. आता मीही जाते आणि मीही अथर्वकडून ना तुमची गोष्ट सांगून काहीतरी भारीतलं गिफ्ट कटवते की नाही बघा. बघा मी पण असंच करते आणि अथर्वकडनं गिफ्ट घेते. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो हो अगदी योग्य आहेस मानसी तू.
जा जा आणि त्याला पीड आणि चांगलंच झाप त्याला, असं म्हणून आता मानसी तिथून पळून जाते. आणि त्याच वेळेला आकाश आता भूमीजवळ येतो आणि म्हणतो की भूमी, कसं वाटलंय तुला हे गिफ्ट, आवडलंय ना नक्की? तेव्हा भूमी म्हणते की मग खूपच सुंदर, खूप आवडलंय मला, आणि पहिल्या मंगळागौरीचं गिफ्ट हे माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे, असं म्हणून आता भूमी त्याच्याकडे बघत असते. तेवढ्यातच तिथे प्रशांत पोचतो आणि तो आल्याबरोबर त्या दोघांना बघत राहतो. तेव्हा आता त्याला पाहिल्यावर भूमी आकाश बाजूला होतात आणि नंतर तो म्हणतो की चुकीच्या वेळेत आलोय का मी, येऊ का थोड्या वेळाने? तेव्हा आता आकाश म्हणतो की ये लवकर, चल. तेव्हा मग आकाशला तो म्हणतो की तसं नाही, म्हणजे हॉलमध्ये पण तुमची रोमॅन्स करण्याची जागा झाली आहे वाटतं. तेव्हा आता भूमी म्हणते की अलीकडे खूपच जास्त बोलायला लागलास तू प्रशांत. तेव्हा प्रशांतला आकाश म्हणतो की हो, तू अजून लहान आहेस, बरोबर ना? तेव्हा तो म्हणतो की मग मी लहान आहे, मग आमच्यासारख्या बालमनावर परिणाम होतात ना? तेव्हा भूमी त्याचे कान धरून म्हणते की बालमनावर खूप मोठे मोठे प्रश्न विचारतोयस रे तू, आणि खूप मोठे मोठे बोलायला लागला आहेस. त्याच वेळेला आता आकाश त्याला म्हणतो की बरं चल ये बस, की आपण इथेच गप्पा मारणार आहोत. मग प्रशांत म्हणतो की चालेल चालेल, चला आपण बसूया. आणि भूमी आणि आकाश त्याच्याकडे बघतच राहतात. तो फारच वेगळं बोलत असतो आणि आकाश म्हणतो की बरं ये बस, आपण बोलूया, तुला नक्की काय परिणाम होतात ते आपण बघूया. आणि नंतर दोघेजणही बसतात. भूमी प्रशांतला विचारते की प्रशांत, तुला पाणी वगैरे काही? तेव्हा तो म्हणतो की नको नको, राहू देत, थांब. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की बरं बोल, काय झालं? मग प्रशांत म्हणतो की अगं, तुमच्या दोघांची सिच्युएशन बघायला आलो आहे, तुम्ही कसे होतात वगैरे काही. पण नाही, तुम्हाला मला असं एकत्र बघितलं आणि कळलं की तुम्ही एकदम ओके आहात, फाईन आहात. त्यानंतर आता भूमीला तो म्हणतो की बरं ताई, तुला भेटण्याचं आणखी एक कारण होतं, की ते म्हणजे अगं, माझ्या मित्राला मी तांडेलच्या बायकोवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि त्याने लक्ष ठेवलं, त्यातून एक धक्कादायक गोष्टच बाहेर आली गं. अगं, हा भानुशाली आहे ना, 2 दिवसापूर्वी त्या तांडेलच्या घरी गेला होता त्याच्या बायकोला भेटायला. हे काही कळलं नाही मला, पण माझ्या मित्राने ही खबर मला सांगितली आणि ती पक्की आहे. तेव्हा आकाश म्हणतो की म्हणजे मला काही कळलं नाही, तुमचं काय बोलून चाललंय, तांडेलच्या बायकोचं वगैरे काय? तेव्हा भूमी म्हणते की हो हो आकाश, तुला यातलं काहीच माहिती नाही आहे. ॲक्च्युली आपल्या घरात जेव्हा कीर्तन होतं ना, तेव्हा प्रशांतने त्या तांडेलच्या बायकोला म्हणजे सुगंधाला आपल्या बिल्डिंगच्या आवारात पाहिलं होतं आणि त्या आवारामध्ये ती कोणाशी तरी बोलत होती आणि तेव्हाच आम्हाला संशय आला. आणि जेव्हा आपल्याकडे ते विठ्ठलाचं कीर्तन होतं ना, त्यावेळेलाही तिला मी आपल्या बिल्डिंगच्या आवारात पाहिलंच होतं. म्हणून मला जरा संशय आला, तेव्हा प्रशांतलाही ती इथेच दिसली आणि म्हणून प्रशांतने तिच्यावर नजर ठेवली, तर तिच्याकडे भानुशाली गेलेलं समजलं. मग मला असं वाटतंय की तांडेलला सोडवण्याचा प्रयत्न भानुशाली करत असावा मे बी. पण या सगळ्यामध्ये नक्की कोण आहे? प्रशांत म्हणतो की असं असू शकतं ताई, की आपल्या जवळपासची कोणतरी एक व्यक्ती असेल, जिला भानुशाली आणि तांडेलला भेटता आलं असेल. तेव्हा मग भूमी म्हणते की हो, कदाचित असं असूच शकतं, कारण भानुशाली हा तांडेलच्या बायकोकडे का जाईल ना? आपल्या घरातलेच किंवा दुसरी कुठली तरी व्यक्ती असेल जवळपासची, जी व्यक्ती भानुशालीला तांडेलपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. आणि नाहीतर तांडेल आणि भानुशाली हे दोघं एकमेकांना कसे भेटले असते? याचा नक्कीच काहीतरी संदर्भ आहे आकाश. या गोष्टीचा शोध आपण लावला पाहिजे, असं आता भूमी म्हणत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हे सगळं कसं घडतंय मला काहीच कळायला मार्ग नाही. तेव्हा आता भूमीला मात्र रागिनीचं बद्दलचं बोलणं आठवतं, जे रघु काकांनी सांगितलेलं असतं. आणि रघु काकाचं बोलणं ऐकल्यावर ती म्हणते की आत्याबद्दल सांगू का आकाशला? नाही, आत्या त्याचं श्रद्धास्थान आहे, तर त्याला तिचा विश्वास बसणार नाही आणि पुराव्याशिवाय काही बोलायला नको. त्याच वेळेला आता आकाश हा अथर्वला सांगतो की बरं अथर्व, ऐक माझं, आता तू व्यवस्थित तांडेलच्या बायकोवर लक्ष ठेव, ती काय करते काय नाही. कारण जर असं काही असेल, आपल्या बंगल्यातलीच कोणी व्यक्ती तिला भेटत असेल, तर मग ती नक्की इथे त्याला भेटण्याचा प्रयत्न करेल. तू फक्त बारीक लक्ष ठेव. प्रशांत म्हणतो की बरं, मी थोडा घाईत आहे, मी निघतो. आणि हे सगळं पौर्णिमेने ऐकलेलं असतं. पौर्णिमा म्हणते की अच्छा, यांचं असं प्लॅनिंग आहे, तर आईंना सगळं जाऊन सांगितलं पाहिजे. आणि तिच्या डोक्यामध्ये आता तेच विचार सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीच्या डोक्यामध्ये फक्त रागिणीचे विचार सुरू असतात. ती म्हणत असते की रागिनी आत्या, खरंच त्या असं करू शकत असतील का? भानुशालीबरोबर त्या मिळाल्या असतील का? नक्की काय आहे ना, मला कळायला मार्ग नाही. आणि जर मी हे आकाशला काही पुराव्यांच्या शिवाय सांगितलं तर त्याचा विश्वास नाही बसणार, कारण आत्या आहे त्याची आई समान आहेत, श्रद्धास्थान आहेत त्याचं, त्याला तडा पोचवता कामा नये. त्याच वेळेला आता इथे रागिनी येते आणि म्हणते की काय गाई, निवांत चहा सुरू आहे वाटतं. तेव्हा ती म्हणते की अगं, मी जरा गेले होते सोनाराकडे. अगं, उद्या मंगळागौर आहे ना, तर मग पॉलिश करून आणली मूर्ती. तेव्हा आजी बघून म्हणते की वा, खरंच खूप सुंदर, चला तयारीला सुरुवातही झाली म्हणायची. तेव्हा भूमी येते आणि म्हणते की बघ गं, कशी आत्याने छान पॉलिश करून आणली मूर्ती. तेव्हा भूमी म्हणते की खरंच खूप छान पॉलिश केलेली आहे. तेव्हा
आजी तिथून निघून जाते, म्हणते की तुम्ही गप्पा मारा. आणि त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आत्या, मी लिस्ट काढली आहे, तुम्हाला पाठवते आणि तुम्हाला यात आणखी काही ॲड करायचे असेल तर ते ॲड करा आणि आपल्या फॅमिली ग्रुपला आपण निमंत्रण पाठवूया. तेव्हा आजी म्हणते की हो हो, तुम्ही सावकाश निमंत्रण करा. हल्ली काय ते पेपर आणि पेन घेऊन बसण्याची गरज नाही. तुम्ही काय ते सोशल मीडियावरूनच पाठवता, अगदी योग्य वाटतं ते. बरं, तुमचं चालू देत, मी जरा बघते पुढे. ही मूर्ती पुढे घेऊन जाते. नंतर मग आजी मूर्ती ठेवण्यासाठी म्हणून जाते. भूमी म्हणते की आत्या, खरंच तुमचं कौतुक आहे हो, तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी पटापट करताय. 2 दिवस तुमची धावपळ होत होती, पण तुमचा उत्साह जो वाखाणण्याजोगा आहे. तेव्हा ती म्हणते की अगं, असं काय म्हणतेस तू, मी कसली धावपळ, माझी मेलीची कसली धावपळ, धावपळ तुमची. तेव्हा ती म्हणते की अहो आत्या, मी जिथे जिथे होते तिथे तिथे तुम्ही होताच ना हो. म्हणजे त्या तांडेलच्या वसाहतीमध्ये तुम्ही भेटलात मला, आणि नंतर मी जेव्हा अलिबागला संजयला भेटण्यासाठी छोट्या गावात गेले तिथेही तुम्ही असल्याचा भास. तेव्हा रागिनी म्हणते की नाही गं, असं कसं होईल, मी तिथे कशी. मग नंतर भूमी म्हणते की त्या बाजूच्या कंपनीमध्ये पण, तिथे पण तुम्ही CCTV फुटेजच्या रूममध्ये, नेमकं हे सगळं असं कसं असू शकतो ना, हा योगायोग कसा. म्हणजे मी प्रत्येक वेळेला जिथे जिथे जात होते तिथे तिथे आत्या तुम्ही कशा हो, असं भूमी तिला प्रश्न विचारते आणि रागिनी त्याच वेळेला आता गडबडते. तर पुढच्या भागामध्ये भूमी आता दिव्याची वात पेटवते आणि तिने मंगळागौरीच्या पूजेसाठी छान अशी तयारी केलेली असते. ती म्हणते की आता ही 16 पत्री आपल्या पूजेला वाहण्यासाठी आणि हे 16 मंत्र. आणि त्यानंतर मग आता भूमीला बाजूच्याच सुपामध्ये ठेवलेलं एक अपघाताचं पेपर दिसतं आणि ज्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, आकाश मादन गाडी चालवत असताना त्याच्या गाडीने धडकले. असं म्हटल्यावर आता भूमीला लक्षात येतं की बाबांचा अपघात हा आकाशच्या गाडीमुळे झालेला आहे. तर आता रागिनी म्हणते की हो भूमी, कितीही कटू असलं तरीही तर सत्य आहे की तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट हे आकाशने केला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती तिथल्या तिथेच खाली पडते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.